नमस्कार राज्य सुरक्षेमध्ये सर्वांना अधिक अधिक शुभेच्छा. या दिवशी आपल्या भारत देशाला इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी भारत देशात राज्यघटना स्वीकारली. आपल्या देशातील राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. आपल्या देशावर प्रेम शिकवले. आपला देश स्वातंत्र्य व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपला देश स्वतंत्र केला. अशा शूरवीरांना आपण वंदन करू. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान, आमचा भारत महान. भारत माता की जय. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपतो. Good morning everyone, respected principal, teacher, parents and my all dear friends. My name is Ayush and I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January. We are celebrating 75 Republic Day of our country. Republic Day is a national festival of India. It is a very important day for us. Our Constitution comes into force. This day is 1950, the Supreme Law of India. Dr. Bhimrao Ambedkar is the father of Constitution. Should understand important day of this day is this great day. I am proud to be Indian. I love my country. Jai Hind, Jai Bharat. सर्वांचे सिंबॉल इयत्ता दुसरी. आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. भारतीय संविधानाने मूलभूत हक्क अधिकार दिले आहेत. भारत हा विविधतेत एकता असलेला आगळावेगळा देश आहे. प्रजासत्ताक दिन हा आपल्याला शांतता व्यक्तीची शिकवण देतो. मला माझा बालदेश खूप खूप आवडतो. ओ देश में तेरी शान बसंत के कोई करे क्या, तेरी धूरी से बढ़ के तेरी धूप से रोशन के वापसता तू बाग है मेरा मैं तेरा भरता. जय हिंद, जय भारत. भारतीय संविधानाचा मानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा उत्सव भारतीय प्रजासत्ताकाचा समान हक्क आणि मूलभूत अधिकाराच्या प्राप्तीचा उत्सव. भारतीय लोकशाहीचा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय तत्त्वे उलगवण्याचा उत्सव. भारतीय प्रत्येक नागरिकाचा, तुमचा, माझा आणि आपल्या सर्वांचा अशा या मंगल उत्सवाप्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व गुरुवर्ग आणि माझे बांधवांनो, आज 26 जानेवारी हा एक राष्ट्रीय उत्सव म्हणून आपण उत्साहात साजरा करतो. आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. या पंगतीने तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या वचनाला सुरुवात करतो. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती. त्याशिवाय देशाचा राजकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता. आपल्या देशात सर्वांना सुखसमाधानाने शांततेत जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझे नाव आहे. आज 26 जानेवारी आपण भारताला भारत दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वोत्तम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारतीय प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. भारत हा विविधतेत एकता आलेला आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो. आगळा वेगळा देश आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. न पूछे जमाने से कि क्या हमारी कहानी, न पूछे जमाने से कि क्या हमारी कहानी. हमारी पहचान तो सिर्फ यही है, हमारी पहचान तो सिर्फ यही है.
हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है। माननीय मुख्यमंत्री, आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामना। मेरा नाम वैष्णवी है, मैं तीसरी कक्षा में पढ़ती हूँ। जैसा कि आप सभी जानते हैं कि आज 26 जनवरी है और हम सभी यहाँ अपने देश का 75वां गणतंत्र दिवस मनाने के लिए उपस्थित हुआ है। 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश ब्रिटिश शासन से आजाद हुआ था। तो भारत का संविधान 26 जनवरी 1950 को हम गणतंत्र दिवस की मानते हैं। जय हिंद। नमस्कार, माझे नाव सुधा आहे। आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत। सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे। 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत। प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे। सर्वांना नमस्कार, माझे नाव प्रगती आहे। आज 26 जानेवारी आहे। आज 26 जानेवारी आहे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत। प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचे संविधान लागू झाले। भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे विशिष्ट आहे। एवढे respected principal, teacher, parents, and my dear friends, my name is Swara Srinivasan. I wish you every happy Republic Day. Today is 26 January, and our Republic Day 75, Republic Day of our country, Republic Day. Jai Hind. उत्सवातील रंगांचा बाया दिसला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला। तमाम देशबांधवांना प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, 26 जानेवारी आपण भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। यानंतर भारताचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली। या दिवसापासून देशाला जगत लागू झाली। भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। संविधानामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार, मतदान करण्याचा अधिकार, भाषण करण्याचा अधिकार इत्यादी अधिकार प्राप्त झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात भारताचे संविधान पूर्ण केले। 26 जानेवारी 1950 पासून देशात लोकशाही सुरू झाली। 26 जानेवारी हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे। हा सण आपल्याला प्रजासत्ताकाचे महत्त्व पटवून देतो। अशा समाजासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे। प्रजासत्ताक दिन आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशभक्तांची अतुल्य पराक्रम गाजवणारे शूरांचे आणि त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो। अशा महान शूरांना माझे कोटी कोटी प्रणाम। ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन, ए वतन वतन मेरा आबाद रहे तू, मैं जाऊं जा तू याद रहे तू, तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके, मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू। जय हिंद, जय भारत। क्षमाचे पूज्य गुरुजनांना आणि ते जमलेल्या माझ्या सर्व बालमित्रांना, आज मी तुम्हाला 26 जानेवारी बद्दल जे काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला। त्यावेळेस राज्यघटना निर्माण करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना दिली। 26 नोव्हेंबर 1949 रोजी
चला पुढं. म्हणून काय भारत देश सर्वांना नमस्कार. माझे नाव सोहनी आहे. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सण आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाच्या संविधानाचे जनक आहेत. एवढे बोलून मी माझे भाषण संपले. जय हिंद. Morning everyone, respected principal, teachers, parents and my dear friends. My name is Anuradha. At first I wish all a